अध्यक्षा महिला कांग्रेस की अनिशा बागुल आज ऑफिशियली चार्ज ले रही है और हम सबको मार्गदर्शन करने के लिए ऑल इंडिया कांग्रेस की हमारी अध्यक्षा सम्मान्य नेता डिसूजा यहाँ आई है। असलम शेख हमारे मंत्री महोदय है, हमारी महाराष्ट्र की ये महिला कांग्रेस की अध्यक्षा हमारी संध्या ताई यहाँ है और सोनल पटेल जो हमारे एआईसीसी सेक्रेटरी है, ये सारे हैं। एआईसीसी ने ये डिसाइड किया कि अनिशा बागुल बहुत पहले से जुड़ी हुई है और उसको एक मौका देना चाहिए क्योंकि इलेक्शन भी आगे गए, तो ये पहले से बातचीत चल रही थी। आज उनको मौका दिया। मैं हमारी ऑल इंडिया कांग्रेस की महिला कांग्रेस की अध्यक्ष नेता डिसूजा का शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि हमने उनको एक रिकमेंडेशन दिया था और उन्होंने इस बात पे अमल करके इनको नियुक्त किया है। भाई अभी आगे बीएमसी चुनाव है और बीएमसी चुनाव में जाहिर सी बात है बीजेपी अभी से भ्रष्टाचार का मुद्दा उठा रही है। बीएमसी में अभी से बीजेपी भ्रष्टाचार का मुद्दा उठा रही है। आयकर विभाग की कार्रवाई चल रही है यशवंत यादव के खिलाफ। उनकी डायरी मिली है और उसमें बताया गया है कि 50 लाख और 2 करोड़ रुपए का गिफ्ट जो है मातोश्री को भेजा गया। इसको लेकर सवाल उठ रहे हैं। कांग्रेस इस मुद्दे पर क्या प्रतिक्रिया है और भ्रष्टाचार के मुद्दे पर कांग्रेस का क्या स्टैंड रहेगा? देश के भ्रष्टाचार का क्या करोगे? देश में जो भ्रष्टाचार हो रहा है, धड़ल्ले से हो रहा है, रोजाना हो रहा है, देश बेचा जा रहा है, उसके बारे में तो किसी ने सवाल उठाए नहीं। हालांकि भ्रष्टाचार चाहे कॉरपोरेशन का हो चाहे देश का हो, वो गलत है और उसके खिलाफ हम तो विपक्ष में रहे। कांग्रेस पार्टी यहाँ मुंबई कॉरपोरेशन में विपक्ष में रही, आप लोग सारे जानते भी हैं। और हमने, चाहे आपको याद होगा ही, नाले सफाई के बारे में सबसे पहले मैंने आवाज़ उठाई थी। हर वो मामला जो मुंबई कॉरो से जुड़ा हुआ था, कॉरपोरेशन से जुड़ा हुआ था, जिसमें रास्तों की जो मरम्मत हुई थी, आपको याद है पॉट होल्स के बारे में मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी, आप लोग थे सारे। तो कोई भी मसला जो भ्रष्टाचार का है उसको सीरियसली लेना चाहिए, कार्रवाई होनी चाहिए, इसके लिए कोई दो राह नहीं। पर ये चूज एंड पिक जो हो रहा है, ये वही देवेंद्र फडणवीस है। जब मुख्यमंत्री थे तभी हमने सरकार के सारे पेपर्स, हमारे घर के नहीं, उनके मंत्रिमंडल में 18 मंत्री ऐसे थे जिनके भ्रष्टाचार के मुद्दे हमने उठाए थे पूरे डिटेल के साथ। तब यही देवेंद्र फडणवीस आज जो भ्रष्टाचार के खिलाफ बहुत बड़ी बड़ी बातें कर रहे हैं, वो इन सब को क्लीन चिट दे चुके थे। हालांकि आज भी यही वो दरेकर है जिसके बारे में मैंने हाउस में बहुत हंगामा किया था, हमारे लोगों ने हंगामा किया था। आज 2000 करोड़ का गबन भ्रष्टाचार, ये मैं नहीं कह रहा हूं, ये ऑडिट जनरल ने स्ट्रिक्चर्स पास किए। और इनके दौरान, जब ये 2014 से 2019 की बात है, ये रिपोर्ट आई 2014 में जब ये मुख्यमंत्री बने, और इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। भ्रष्टाचार के बारे में चूज एंड पिक जो ये हो रहा है, हम देख रहे हैं, चाहे ईडी हो चाहे आईटी हो, सिर्फ और सिर्फ कुछ चेहरे देख के कुछ ऐसा जो हो रहा है, ये वही सोमैया है, किरीट सोमैया, जो उसका प्रतिष्ठान जो था वो पूरी तरह भ्रष्टाचार में लिप्त था। हमने बहुत सारे उसके कराए हैं, उनके खिलाफ कभी बात नहीं होती। कोई भी भ्रष्टाचार करे, सबके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। अगर उनको कुछ मिला है तो उसकी तहकीकात होने दो, उससे कोई हमें ये नहीं है। पर ये ना हो सिर्फ विपक्ष, जो केंद्र की सरकार बैठी हुई है, वो सिर्फ और सिर्फ ईडी की जितनी भी कार्रवाई हुई, अभी हमने तरेगर के ऊपर ये कहा कि इसके ऊपर ईडी की कार्रवाई क्यों नहीं हुई। अगर संजय राउत के बेटी के शादी में जिनके हाथ में मेहंदी निकाले, वो मेहंदी वालों के पास अगर ईडी जाती है, अब ये ईडी तो बहुत बड़ा येड़ा काम हो गया है सारा। हमने तो 2000 करोड़ का भ्रष्टाचार के सारे सरकारी दस्तावेज दिए,
ना वहाँ आईटी गई ना ईडी गई। तो इनकी मंशा जो है विक्टिमाइजेशन का जो है ये सही नहीं है। इसके पहले ऐसे नहीं होता था देश में, इसके पहले ऐसे नाही होता जी। सर मराठीमध्ये जाणून मी मराठीमध्ये सांगतो तुम्हाला। सर आजच्या या कार्यक्रमाबद्दल थोडंसं आज एक आनंदाचा क्षण आहे। महिला काँग्रेस, मुंबई महिला काँग्रेसच्या इतिहासामध्ये अनिशा बागुल एक काँग्रेस पक्षाची पूर्णतः गेली अनेक वर्ष काम करणारी महिला। मी आमच्या ऑल इंडियाच्या अध्यक्षा नीता डिसूजा यांना मी विनंती केली होती की आमच्या ज्या डॉक्टर अजंता यादव ज्या पूर्वी अध्यक्ष होत्या त्यांना स्वतःला कॉर्पोरेशन लढायचं आहे आणि त्यांना पूर्णतः त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये काम करायचं आहे। त्यांच्याजवळ चर्चा करून त्यांच्याजवळ बोलून आम्ही हा सगळा निर्णय घेतला आणि मी नीता डिसूजांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्ही दोघांनी जे रेकमेंडेशन दिलं होतं त्याला मान्यता दिली आणि त्यांची नियुक्ती केली। आज पदभार सांभाळण्याचा काम ह्या सगळ्या आमच्या सगळ्या रणरागिण्या आम्ही फक्त आज तिथे उभे राहणार आहोत, आम्ही यांचं सगळं ऐकणार आहोत। त्यामुळे आज एक आनंदाचा दिवस मुंबई महिला काँग्रेसच्या माध्यमातून आहे आणि मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर आहात। वही 28 से महंगाई के खिलाफ आप लोग काँग्रेस पक्ष आंदोलन करता है महागाईच्या विरोधात। तुमचे मित्र पक्ष आहेत दोन, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। अपेक्षा आहे की हे दोन्ही पक्ष तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आंदोलन करतील। असं आहे की दुसऱ्या पक्षाने काय करावं हे या पक्षाचा अध्यक्ष कसा सांगणार? माझ्या पक्षाचा विचार आम्हाला। आपल्याला आठवत असेल करोनामध्ये आम्ही महागाईच्या विरोधामध्ये रस्त्यावर होतो, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय। पावसाची पर्वा केली नाही, आम्ही कसली पर्वा केली नाही। माझ्या कार्यकर्त्यांवर माझ्यावर 12 गुन्हे आहेत। आम्ही सरकार असलं तरी तेव्हा असं नाही विचार केला की खांद्याला खांदा लावून सरकार आहे तर माझं काय, तुम्ही आमच्यावर का केसेस घेऊ नका। आम्ही घेतल्या कारण याचं गरिबाचं सर्वसामान्याचं जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर आलो, पूर्वी आलो होतो। तुम्हाला आठवत असेल की पेट्रोल वाढीच्या विरोधामध्ये, डिझेल वाढीच्या विरोधामध्ये आमच्या कित्येक वेळेला तुतुमय झाली, पोलिसांबरोबरही झाली, त्यांनी गुन्हे घेतले। आम्ही त्याच्याबद्दल काही बोललो नाही, सरकार असो। त्यामुळे इतरांनी काय करावं त्या पक्षांनी त्यांनी ठरवावं। मुंबईचा अध्यक्ष म्हणून मुंबईमध्ये आता महिला अध्यक्ष इकडे आल्यात, राष्ट्रीय आमच्या अध्यक्षा इथे आहेत। आम्ही सगळे मुंबईकरांचा, या देशाच्या गरिबाचा, सर्वसामान्याचा आवाज हा आम्ही उठवणार। जर आपण बघायला गेलं तर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आता यांचा जो ईडीची कारवाई त्याच्याती होते, आयकर विभागाच्या धाडी पडतायत। आजच असं म्हटलं गेलंय की 50 लाखाचे जे घड्याळ आहेत ते मातोश्रीवरती गेले। तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, मला यातली पूर्ण माहिती नसल्यामुळे पण मी असं काय बोलणं अयोग्य राहील, कारण मला माहिती नाही। तुम्हाला जी माहिती आहे तुम्ही सगळे त्याला म्हणतो ना की रिसर्च करून सगळे सांगत असाल, परंतु माझं म्हणणं साधं आहे की 2000 कोटीचं भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरने कोणाकोणाला पैसे पोचवले त्याच्याबद्दल काय बोलतच नाही। आयटी बोलत नाही, ईडी बोलत नाही, तेही बोला ना। हे असेल तर त्याची चौकशी करा। तुम्हाला मिळालेले तथ्य, तुम्हाला मिळालेले जे पुरावे आहेत त्याच्या मुळाशी जा। आम्हाला त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु आम्ही दिलेले पुरावे जे आहेत ज्याच्या बाबतीमध्ये 2000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना पोलिसांनी साधी केस सुद्धा घेतली नाही, माझ्या सरकारने केस घेतली त्याच्यावर। त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही अयोग्य गोष्टीची चौकशी व्हायला हवी, परंतु त्याबरोबर अगदी फक्त विरोधी जे आज इथे आहेत सरकारमध्ये, केंद्राच्या यंत्रणा जर फक्त त्यांच्याबरोबर कोणी नाही असं जर म्हणत असतील आणि त्यांच्यावर कारवाई करत असतील तर मग कठीण आहे। आपल्याला फक्त एक माहिती करता सांगतो, हे माहिती करता हे जास्त महत्त्वाचं आहे, तुम्हाला आवडेल ते। याच देवेंद्र फडणवीसांनी याच वरच्या सभागृहामध्ये विनोद तावडे हे होते, याच प्रवीण दरेकरवर यांनी आरोप लावले होते, आठवते तुम्हाला? आणि ते मुंबई बँकेच्या संदर्भातच लावले होते। मग त्यांच्याकडे गेल्यावर काय मशिनीतनं धुलून तो स्वच्छ झाला का? हा माझा प्रश्न आहे। म्हणजे आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी ठेवले
याच देवेंद्र फडणवीसाने, याच भाजपावाल्याने ते भाजपमध्ये गेल्यावर ते काय येऊन जातात का? हा माझा प्रश्न आहे. आता हे दाखवणार नाही तुम्ही, हे मला माहिती आहे. तरी आणि बोला. अजून एक प्रश्न आहे. खरं तर भाजपचे जे खासदार आहेत सुजय विखे पाटील, त्यांनी अशी एक टीका केली आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं लग्न आहे आणि काँग्रेस त्याच्यामध्ये बिनबुलाय बाराती आहे. आणि कोण सुजय पाटील? कोण सुजय? सुजय विखे पाटील. मी नाही ओळखत. मी नाही ओळखत. माझ्या आयुष्याची 40 वर्ष मी काढली राजकारणामध्ये, मला माहित नाही कोण आहे. असे काय असतं माहितीये का, असे छोट्याच्या अळकुंडाने पिवळी होणारी अनेक माणसं राजकारणात आम्ही पाहिलेली आहेत. सर, इक्बाल सिंग चहल यांना सुद्धा आता म्हणजे ब्युरोक्रेट्स आहेत, त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. पाठवायला काहीच हरकत नाही. कोणी भ्रष्टाचार करत असेल, मग तो IAS ऑफिसर असेल, पोलीस ऑफिसर असेल, याच्यापूर्वी कित्येक जणांवर कारवाई झाली, कित्येक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. काय व्हॉट्स रॉंग? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.